everyone, good morning. So welcome back to our channel. New day has started. नायसा जस्ट गेली आहे स्कूलला. तिला सोडून आली मी. सनी येईल 24 hours ड्यूटी करून आणि मग इमिडिएटली नाश्ता करून फ्रेश होऊन जाईल क्लिनिकला. आज त्याचा क्लिनिक डे आहे आणि आफ्टर अ लॉंग टाइम, कारण वेकेशनला जाण्याच्या आधी वर्कआउट केलेलं, त्यानंतर वेकेशनचा एक मोठा ब्रेक झाला. मग आईंचा बर्थडे, पाहुणे, ह्या सगळ्या ह्याच्यात वर्कआउटला टाईम नाही मिळालं. सो फायनली टुडे इज माय वर्कआउट डे. सो आजच्या दिवसात काय होणार आहे अजून तरी काही प्लॅन नाही आहे. सो आज खूप दिवसांनंतर वर्कआउट केलं म्हणून जास्त वेळ नाही केलं मी, कारण एकदम बॉडीवर तेवढं प्रेशर नाही टाकायचं आहे मला. सो 20 minutes 20 to 25 minutes वर्कआउट केले. सनी अजून आलेला नाही आहे, मग आता मी फटाफट तोपर्यंत रेडी होते. मीनवेल तुम्हाला एका प्रोडक्टचं फटाफट एक रिव्ह्यूसुद्धा देते. सो बोलली मी की सनी अजून आला नाही आहे आणि सनी आला आहे. चल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू जस्ट बोलली सनी अजून आला नाही आहे, मी रेडी होते तोपर्यंत थोडंच बेल वाजली. झाली एक्सरसाइज. हो. सो मी ज्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याचं मी रिव्ह्यू ऑलरेडी दिलं आहे. मॉइश्चरायझिंग लोशन सोप. ह्याच्या आधी मी जे रिव्ह्यू दिलं ते होतं विटॅमिन सी आणि उपटनचं. सो अजून एक आहे तो म्हणजे मामाअर्थचा नीम मॉइश्चरायझिंग लोशन सोप. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला 4 पॅकेट्स मिळतील. आणि ह्या सोपची कमाल म्हणजे युजली आपले जे नॉर्मल सोप्स असतात ना, ते यूज केल्यानंतर आपल्या स्किनवरचं जे नॅचरल ऑइल आहे ते निघून जातं आणि त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती ड्राय होऊन जाते. थ्रू आउट द डे ते एक इरिटेशन आपल्या स्किनवर ते फील व्हायला लागतो. सो माझ्या दिवसाची सुरुवात ॲक्च्युली ह्या मॉइश्चरायझिंग लोशन सोपनेच सुरुवात होते. जेव्हा पण मी आंघोळीला जाते आय मेक शुअर की आय यूज दिस सोप, कारण ह्या सोपमुळे आपल्याला एक गोष्ट आहे की आपली जी स्किन आहे ती डीपली क्लीन होऊन जाते. त्याचबरोबर आपल्याला एक प्रॉपर मॉइश्चरायझिंग इफेक्ट मिळतं आपल्या स्किनला. युजली कसं होतं, आंघोळ झाल्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावतो आणि आत्ताच्या या घाई गडबडीच्या लाईफमध्ये खूपदा असं होतं की ते मिस आउट सुद्धा होतं, कारण खूप गडबडीत आपण असतो. बट जर हा सोप तुम्ही एकदाच यूज केला तर तुमच्या स्किनला एक ग्लोईंग इफेक्ट मिळणारच आहे, पण त्याचबरोबर एक मॉइश्चरायझिंग इफेक्टसुद्धा मिळणार आहे. म्हणजे तुमची जी स्किन आहे ती थ्रू आउट द डे लाईक फॉर 24 hours मॉइश्चराइज राहणार आहे. अँड देन यू डोंट नीड टू यूज द मॉइश्चरायझर जे आपण आफ्टर बाथ यूज करतो. सो मामाचं मॉइश्चरायझिंग लोशन सोप हा 2 in 1 बेनिफिटमध्ये येतो. म्हणजे जी मॉइश्चरायझिंग बेनिफिट ऑफ अ लोशन while ensuring a deep cleanse, म्हणजे सोप भी आणि लोशन भी. It provides moisturization for up to 24 hours. So this soap has a natural goodness of neem which helps purify your skin and combats pimples, making it smooth and moisturized. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मामाचे प्रोडक्ट्स जे आहेत ते टॉक्सिन फ्री आहेत आणि मेडसेफ सर्टिफाईड प्रोडक्ट्स आहेत. सो ह्याचं मी तुम्हाला आता क्विक ॲप्लिकेशन दाखवते. जेव्हा आपण नॉर्मल सोप यूज करतो तेव्हा आपल्या स्किनवरती किती मॉइश्चर असतं आणि आफ्टर युजिंग मामाअर्थचा मॉइश्चरायझिंग लोशन सोप किती मॉइश्चर असतो. जो नॉर्मल सोप आहे त्याने माझं फेस वॉश करून घेतले. चला बघूया, टेस्ट करूया माझ्या स्किनवरती किती मॉइश्चर आहे. इफ इट शोईंग रेड देन इट्स निगेटिव्ह, म्हणजे खूपच कमी आहे. आणि इफ इट शोईंग ग्रीन म्हणजे इट्स पॉझिटिव्ह. सो 18.5 मॉइश्चर आहे
आणि ऑइल कंटेंट इज 27.7. सो नाव लेट्स यूज मामाअर्थचा मॉइश्चरायझिंग लोशन सोप अँड लेट्स सी की काय रिझल्ट आहे. ओके, सो इट्स पॉझिटिव्ह. 44.8 मॉइस्ट आहे आणि 30% ऑइल आहे. तर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल नीम मॉइश्चरायझिंग लोशन सोप तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. मामाचे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि पर्पलवर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोडसुद्धा यूज करू शकता ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ आहे. आणि माझा कुपन कोड आहे रचना 2024. बट माझा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाच्या ऑफिशियल साईट आणि मामाच्या ऑफिशियल ॲपवरच ॲप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाचं ऑफिशियल ॲप डाउनलोड केलं तर यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स. म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी त्याचबरोबर एक सांगायचं की मामाअर्थ लिसन्स टू यू. म्हणजे तुम्ही जे पण प्रोडक्ट्स यूज करतात त्याचा फीडबॅक किंवा त्याचा रिव्ह्यू तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता. नुकतंच मामाअर्थने त्यांचा जो अनियन शॅम्पू आहे तो इम्प्रूव्ह केलेला आहे बेस्ड ऑन युअर इनपुट्स. प्लस ते नेहमी अपग्रेड करत असतात त्यांचे प्रोडक्ट्स टू रिसर्च अँड इनोव्हेशन्स फॉर बेटर क्वालिटी. त्याचबरोबर मामाअर्थचे प्रोडक्ट जसं की तुम्हाला सांगितलं ऑनलाईन तर मिळतातच, त्याचबरोबर ते ऑफलाईनसुद्धा मिळायला लागले. जर इन केस तुम्हाला कधी मामाचे प्रोडक्ट्स कोणती तुमच्या नियरेस्ट स्टोर्सवर मिळाले तर नक्की मला कमेंट किंवा मेसेज करू. येस, बॅक फ्रॉम 24 hours ड्युटी. मस्त फ्रेशन अप चालू आहे आणि आता चालू आहे क्लिनिकला. सो आज दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. सो यस, मस्त नाश्ता झाला आणि आता चालू आहे क्लिनिकला. जेवायची तयारी, जेवणाची तयारी. राईट, चलो बाय. बाय. सो बॅक टू होम आलो आहे क्लिनिकवरून. आता वाजले दुपारचे 2:45. सो मस्त घरी घमघमाट सुगंध. सो आज आहे बोंबील फ्राय, ऑमलेट, भाकरी, आमटी आणि भात. सिंपल आणि मस्त असं. बाबांना घेऊन कुठे जाते? तू ऑफिस मध्ये जाणार आहे आणि बाबांना कुठे घेऊन जाणार आहे? स्कूल मध्ये सोडणार आहे. हा, तू आई बनली आहे. चालेल, ठीक आहे. बालपण किती क्यूट असतं ना. काय नवीन अगं झाला? आई आली ऑफिस मधनं? मोठ्या माणसांसाठी बोलायला लागले. कोण आहे? मामा आहे. मामा काय करतो? मामा त्रास देतो? दोघं मामा त्रास देतात? ये ये ये, चाली 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 चाली. आले आले, हसते. कुठे चालली तू? घरी चालली? ए बुबू, नाना तू घरी चालली? हो हो हो. एकाच जागेवर ठेव. ती पण मामाला शोधणार आहे घरी जाऊन. अगं तू मगाशी गेला उभी राहिली त्याला बघायला. नवीन शिटर मिळतात. साखर दिली तिथली ना साखर गंध लावून लावली ना तुला तिकडे.
ए गोंडू तिथे नवीन येतात. म्हणालेला त्याचा बाबा 2-2 मामा इथे सांभाळतायत. गोंडू आठवण येईल ना तुला. सो फाल्गुनी फायनली चालली आहे. तिचा एवढा सगळा पसारा आम्हाला घेऊन जायचा आहे. बाबा बाबा ए गाणं गाते तू. कुठे चालला. इथे बोल. ट्विंकल ट्विंकल बोल रे. ती बघ तिला काय कळते. ज्ञाना काय दिलं आजीनी. तिच्या हातून घे काकी. चुरा करेल ती त्याचा. ए बुबू ते सोडत नाही. माझ्या आजीने दिली. फाल्गुनी घे तिच्या हातात ना. ती बघ ती पण बेकार. खाऊ घेऊन या. येताना 2-3 बॅग, जाताना एवढ्या बॅग. संसार तू थांबते ना. आईला जाऊन दे. आईला जाऊन दे बब्बू. बाय बाबा. 2 मामा सोडायला चाललेत बघ ज्ञानाला. फुल स्पेशल ट्रीटमेंट. आजी येतात का तुम्ही पण. चलो चला. कुठे आली ज्ञाना. बघते बघ कशी बघते. काय मामांनो. मामा पूर्ण सोडायला आलेत ज्ञानाला इथपर्यंत. हळू 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 आले. सावी आले. गोंडूला बसा बसा मामांनो. हसते बघ कशी. गेलेली तू सांगायला. कोणे बघते बघ कशी. टुकुर 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 टुकुर. अरे काय सावी हे बघ कोण आली बघ. ज्ञाना आली बघ. ज्ञाना आली. ती काकीकडे बघते. ये बाबा ये ना. ये कोण आहे. थांबा थोडा. एवढं लगेच वातावरण चेंज झालं. काय बोलते. हा काय बोलते. हे जेव्हा मोठे होतील ना तेव्हा असे गले मिळो दोघी. बाबा छोट्या मामांना वाटतं. छोटे मामा बसले. चालेल चालेल. बघितलं का. सावी आली. सावी ती जिथे जाते तिकडची होते. थोडे काय झालं. नाही अजून. माझ्याकडे येते का बघू दे जरा. मला तर विसरते ती. नाही कोण नानू. दीदीकडे विसरली. अजिबात नाही. सावीला मजा आली. कोण आहे छोटू मामा.
छोटू मामा आहे. हो एवढं हसू आलं बापरे, एवढं हसू आलं. असं करतात का बघ दुसरा मामा. काय गडबड झाली. चटेट असेल चटेट मारतो लगेच. जेवली तू? काय नाही, औषध आहे बाबू. कोणासाठी? आजीचं. चाट खाल्लं. चल